नमस्कार मंडळी, मी ओंकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल ओवियन ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, नवरात्री निमित्त मी आलेलो आहे गावाला, माझ्या गावात कोकणामध्ये। आणि मी यावर्षी कोकणातलं नवरात्र उत्सव अनुभवणार आहे आणि माझ्यासोबत माझी मम्मी पप्पा आम्ही तिघं आलेलो आहोत, फॅमिली आमची। तर दरवर्षी आम्ही काय करतो की गणपतीला वगैरे प्रयत्न करतो गावी यायचा, पण ह्यावर्षी आमचं काही काम पण होतं आणि म्हटलं नवरात्र उत्सव पण आहे, तर म्हटलं नवरात्रामध्येच गावी जाऊया आणि अनुभवूया गावातला कोकणातला नवरात्र उत्सव। तर मी आलो आहे कोकणामध्ये नवरात्र उत्सव अनुभवण्यासाठी। 2025 कोकणातला दुसरा दिवस आहे। काल आलेलो होतो, पण काल कसं मुंबईवरून आले असल्यामुळे थकलेलो वगैरे होतो, काल काही ब्लॉग शूट वगैरे नाही केलं। इकडला आपला दिवस दुसरा आहे, तर आज आपण इकडनं फिरायला जाणार आहोत, बाहेर पावसला जाणार आहोत, गौरवच्या घरी जायचं आहे आणि तिकडनं नवलाई देवीच्या मंदिरात जायचं आहे ओटी भरण्याकरिता। नवरात्र उत्सव आहे तर म्हटलं जाऊया आणि ओटी भरून पण येऊ। आता आमच्याकडे 11:20ची बस येते, म्हणजे 11 साडे11च्या दरम्यान एस टी येईल। मग त्या एस टीने आम्ही जाणार आहोत पावसला आणि तिकडनं गौरवच्या घरी जाणार, म्हणजे सुरेखा मावशीच्या घरी। तिकडनं नंतरला आम्ही जाणार आहोत ओटी भरायला। तर चला, ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बनून राहा, तुम्हाला माहिती पडेल। पण त्याआधी आपल्याला आमची जी देवी आहे तिची ओटी भरायची आहे, तर मम्मीसोबत मी आता चाललो आहे, ती देवीची ओटी भरायला जाणार आहे, तर तिच्यासोबत मी जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये कळवा। मंडळी, आता जस्ट आम्ही ओटी भरून आलेलो आहोत, मम्मी आणि मी। तर आता आम्ही इकडनं जाणार आहोत पावसला। आता थोड्या वेळात बस येईल, 5-10 मिनिटांमध्ये बस येईल, बसचा टाइम झालेला आहे। बस आली की तसंच आपण इकडनं पावसला जाणार आहोत। पळा 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 पळा, हा आमचा वाडीतला रस्ता, ही इथे बस आलेली आहे। तर चला जाऊया आता पावसला। हो पूर्वा, शाळेत जाते ना, चालली ना, तयारी झाली, चला। इकडे मम्मी आणि पप्पा, इकडे पूर्वा, इकडे कोण येत आहे, कोण येतं दोघांपैकी? मित्रांनो, ही आहे लाडवाडी आणि इकडली पण ही देवी बघू शकता तुम्ही। एक सुंदर
इकडनंच जाऊया. तर आम्ही आता उतरलोय पावसला, नाही उतरलोय, बौद्धवाडीत उतरलोय मध्ये. हा मम्मी, हा इकडनं कसं बौद्ध स्टॉप, इकडे बौद्धवाडी आहे वरती, तिथे पप्पा आहेत. हा रस्ता मामा आजोबांकडे जातो, हा आपला रस्ता आहे वरचा. आता जस्ट आलो आपण बस. इकडलं वातावरण बघू शकता मित्रांनो कसं झालेलं आहे, पूर्ण हिरवगार एकदम. गाडी बघ इकडे आहे. तर खूप सुंदर असा परिसर. तर आता आपण चाललो आहे नवला देवीच्या मंदिरात आणि तिकडनं जायचं आहे पावस मावशीच्या. ए मम्मी, इकडनं पहिला मंदिरात जायचं ना? हा, मंदिरात जायचं आणि मग मावशीकडे जायचं. आजचा दौरा कुठे कुठे तेवढाच आणि मग घरी. अच्छा, म्हणजे नवला देवीचं मंदिर आणि सुरेखा मावशीचं घर, आजचा हा दिवसाचा दौरा आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, नवला देवीचं मंदिर आहे इथे समोर. आणि हे आमच्या वाडीतले काका आहेत. तर वातावरण बघू शकता तुम्ही इकडं पूर्ण म्हणजे पावसाळी वातावरण झालेलं आहे. अजून पाऊस पडलेला नाही आहे, पण कोकणामध्ये पाऊस खूप आहे असं बघायला गेलं तर. सध्या काल आम्ही तसं उतरलो तेव्हा पण पाऊस होता, आज पण पाऊस होता. सकाळी होऊन गेलेला आहे, सर मारून गेली आहे. आणि इकडला तुम्ही व्ह्यू बघू शकता मंदिराचा. मंदिर हल्लीच बनवलेलं आहे, वर्ष झाले, वर्ष दीड वर्ष. आणि इकडे स्टॉल वगैरे लागलेले आहे सगळे. इकडे मम्मी चालली आहे पुढे. तर हे बघू शकता हे मंदिर. इथे ही दीपमाळ. आणि नवरात्रोत्सव असल्यामुळे मंदिरात गर्दी आहे आज. म्हणजे गावातली सगळे भाविक जण आलेले आहेत पाया पडण्याकरिता. चिक्कल झालाय, चिक्कल. पुढेच काढ तिथे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो हे आहे नवला देवीचं मंदिर. इकडे पूर्ण लाईन लागलेली आहे. ही पालखी आहे देवीची. आणि इथे मम्मी ओटी भरणार आहे, त्यामुळे ओटीची तयारी करते. तर मित्रांनो आता आम्ही लाईनीमध्ये आहोत. इथे आमची सगळी लाईन उभी आहे. ही पाठी तुम्ही बघू शकता, पालखी आहे देवीची. आणि इकडे पूर्ण लाईनीमध्ये आहोत आम्ही. ते पागे पप्पा आहेत, इकडे ही मम्मी आहे. आणि उजेड येतोय त्यामुळे जरा ब्लॉग शूट करायला भेटतो. तर पूर्ण काळोख आहे एका साईडला, तुम्ही दिसत नसेल, चेहऱ्यावर उजेड येत असेल पूर्ण.
तेवढी जर सांगून पकड आणि थोड्याकडनं नाचाकडनं काढून तुझ्या पायाखाली आवडून आई तो सांगून केव्हा आपला धंदा उद्या करेल नोकरी धंदा करतील त्याला जे शिकण्याचे मुलं शिक्षणाचे जाते नोकरी धंद्यासाठी धनी मागते पुढं उभे राहून त्यांच्या ज्या मार्ग इच्छा आहेत त्या इच्छा परिपूर्ण करून त्यांची जी काही वैद्यकीय कामं परिपूर्ण करतात धंद्याचा मला धंद्याचा धंदा बंद करतो त्याला जे पैशाचे लागतो देणारा मार्ग मित्रांनो हा स्टेज आहे आणि इकडनं एक रस्ता आहे पण माहिती नाही चालू आहे की नाही. आता इकडलं दर्शन झालंय देवीचं आणि तुम्ही बघितलं असाल कशा प्रकारे आपलं दर्शन झालं. खूप सुंदर असं सूर्यकाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत शंकराच्या मंदिरात. ते पण याच परिसरामध्ये आहे या देवीच्या मंदिराच्या इथे, तर ते तुम्हाला दाखवतो. तर आपण आलेलो तेव्हा बघितलं तुम्ही होते ही दीपमाळ आणि हे मंदिर. तर ॲक्च्युली मला माहिती नव्हतं कुठलं मंदिर आहे. आताच मम्मी बोलली की शंकराचं मंदिर आहे. तर बघू शकता खूप जुनं असं मंदिर आहे. पूर्ण लाकडी बांधकाम आहे मंदिराचं. खूप सुंदर असं. प्रत्येक शंकराच्या मंदिरामध्ये दाराभोवती नंदी असतो. तसंच इकडे पण नंदी महाराज आहेत. आपण जाऊया आतमध्ये. सोमेश्वर महाराज. तर हा मंदिरातला आतला परिसर आहे. आणि जर तुम्ही वरती बघू शकता खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. हे सगळं लाकडांमध्ये आहे. आता आपण चला पाया पडून घेऊ. पप्पांची ड्रेसिंग बघा, व्हाईट क्रॉक्स. मायला आता निघूया इकडनं. जायचं इकडनं आहे पुढून. आता मी चाललेलो आहे इकडनं. चाललो पुढे मावशीच्या घरी. दर्शन वगैरे झालं, प्रसादी वगैरे घेतली, वर्गणी वगैरे होती ती दिली आहे आणि आता इकडनं आम्ही चाललो आहोत गौरवच्या घरी. पप्पा इकडे दाखवा. टिक्का बघा काय पप्पाने लावलाय. खूप मोठा वरपर्यंत घेतलाय. टिळक लावलाय, टिक्का नाही. आता आपण चाललेलो आहे परत चालत. ॲक्च्युली काय आहे ना की मंदिराच्या जो दुसरा गेट आहे तिकडनं शॉर्टकट आहे, पण मंदिराच्या पुढेच ना नदी आहे खूप मोठी आणि त्या नदीमध्ये सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे त्या नदीला पाणी खूप आहे. आणि दुसरा पण एक वाट आहे पण त्या वाटेने मळे वाट आहे, पण त्या मळे वाटेने सध्या जाऊ नाही शकत. तिकडे पण पाणी साचलेलं आहे. काय आहे इकडनं रस्ता आहे दुसरा जायला, बट तिकडे ना नदीचं पाणी खूप साचलेलं आहे. नदी भरलेली आहे. मळे वाटे आहे, त्या मळे वाटेमध्ये पण पाणी आहे. त्यामुळे आम्ही काय विचार केला की इकडनं पुढेच ना स्वामी महाराजांचं मठ आहे. स्वामी स्वरूपानंद पावसमधलं खूप प्रसिद्ध असं हे मठ आहे. तर त्या मठाच्या इकडे एक ब्रिज आहे. तर त्या ब्रिजवरनं आम्ही जाणार आहोत आणि त्या ब्रिज क्रॉस करून आम्ही पलीकडे जाणार. तुम्ही इकडला परिसर बघू शकता. इथे पुन्हा ढगाळ वातावरण झालंय वरती आणि इथे बंगले वगैरे. एक नंबर वातावरण. कोकण ब्रो, कोकण एक नंबर. मज्जाने लाईफ. तर आता तुम्हाला ना कोकणातले ब्लॉग बघायला भेटतील हा पूर्ण आठवडा, कारण की मी हा पूर्ण आठवडा कोकणात आहे. कुठे जायचं नाही आहे, काही नाही, फक्त फिरायचं आहे. काम बिम काही नाही आहे, रिलॅक्स आहे. खूप व्यवस्थित असा ब्लॉग शूट करूया. तर स्वामी स्वरूपानंद महाराजांचा मठातला हा रस्ता आहे. दुसरा रस्ता, एक रस्ता आहे तो पुढच्या बाजूनी आहे. हा पाठच्या बाजूचा रस्ता आहे. तर हे बघू शकता इकडे कोण आहे मित्रांनो. दिसला पाहुणा कुठे गेला बघा. मज्जा करते. इकडे गोशाळा आहे.
ॲक्च्युली हा ना स्टेसाठी आहे बंगलो, राहू शकता वगैरे इथे. मित्रांनो मी मगाशी नदीचं वर्णन करत होतो, ती हीच नदी बघू शकता किती भरलेली आहे. ॲक्च्युली आता पाणी कमी आहे, पण तरी पण याचा फ्लो जर जेवढा तुम्हाला वाटत असा नाही आहे, याचा फ्लो खूप फास्ट आहे. कुठे आहे? कुठे? हा का नदीच्या इथे बारका पूल बघा, हे बघा. चला चला, नको नका, खेचायला येईल ते, खेचायला येतं, मोबाईल वगैरे खेचायला येतं म्हणून. तर आता आपण आलेलो आहो. बंद आहे, जाता येता गेट बंद करावा, वाचा, कारण कोणी पाहत कडी उघडीच आहे. आतनं परत लावून घ्यायची, उघडायचं परत बंद करायचं आतमध्ये आतमध्ये. चला लावा, पकडतो, थांब. सोड सोड हात सोड. तर हा मंदिराचा परिसर आहे. खूप वातावरण बघा मित्रांनो, इथे ढग बघा, इथे काळे ढग एका बाजूला खुलं वातावरण. इकडे हे बघा ऊसाची शेती. ते तुळस नाही कुठे? हे बघा मित्रांनो, इकडली झाडं वगैरे आणि ते बघा बोंडे वगैरे. खूप सुंदर असा परिसर आहे, मस्तपैकी इकडे सजवलेलं आहे. पूर्ण वातावरण एकदम रम्यमय. काय हे? विलायची फणस, भाजीचा फणस. इलायची फणस, विलायची फणस. म्हणजे ओके, कशासाठी वापरत होतो? भाजी होते त्याची फणसाची, बटाट्याची. नवीन नवीन काय काय आहे? काय नाही, जुने आहे. आमच्यासाठी नवीन आहे. आम्ही मुंबईला असणाऱ्यांना आम्हाला जास्त इकडलं भाजी वगैरे काय असतात वेगवेगळी जी रानटी भाजी आपण म्हणतो ते माहिती नाही आहे. तर एक मम्मी पप्पा वगैरे कसं गावाला वगैरे राहिलेले आहेत, तर त्यांना जास्त माहिती आहे इकडलं. तर ते मी जेव्हा येतो तर मला काय ना काहीतरी नवीन सांगत असतात, हे इकडलं असं, ते तिकडलं तसं, आपण ऐक. तर आता आपण मठात पण जाऊया, कारण की म्हटलं तर एवढं जवळनं चाललो आहोत, तर मठात का नाही जाऊ. तर मठात पण चाललो आहोत, मठात पण जाऊ, पाया पडू वगैरे आणि पाया पडून येऊ तिकडनं. तुम्हाला जो फ्रंट व्ह्यू आहे ना मंदिराचा, या मठाचा, तो पण तुम्हाला दाखवतो मी. कारण की आम्ही जो आलो आहे तो शॉर्टकट आणि पाठचा रस्ता आहे, हा बॅक साईड रोड आहे हा. तर जो पुढचा जो मेन रस्ता आहे, मेन रोड आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. तर आलेलो आहोत मंदिराच्या एंट्रन्समध्ये. खूप सुंदर असं एंट्रन्स आहे हा. मध्ये व्लॉग शूट करायला नसेल बहुतेक, तर आपण इकडे व्लॉग बंद करूया आपला एंड. तर खूप सुंदर असा आतला परिसर आहे आणि हे बघू शकता इथे स्वामी स्वरूपानंद महाराजांचं मठ. आणि इकडे आतमध्ये पण लाईन आहे, आम्ही पण इकडे लाईनीत उभे आहोत. प्रसाद मध्ये आलेलो आहोत, प्रसाद घेऊ आणि निघू. आधी घेऊन ऐकत पण टाक नाही पण मित्रांनो आमचं सगळं झालं आणि जस्ट बघू शकता तुम्ही इथे पाऊस आलेला आहे, जोर पकडलाय पावसाने. हे जे बघताय तुम्ही हे मंदिर आहे इथे, आणि आपण गेलेलो होतो आता प्रसाद म्हणजे चहा वाटतो. आणि इथे आम्ही बसलेलो आहोत. पाऊस असल्यामुळे जाता येत नाही आहे. ॲक्च्युली हा पाऊस दिसत नाही आहे तुम्हाला, दाखवतो.
किती जोर पकडला पावसाने. मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा आहे मेन गेट. आपण जे मगाशी आलो ते तिकडनं आलेलो त्या गेटवरून. इकडे आहेत दुकानं. देसाई बंधू खूप फेमस, आपल्या पावसमधले पंचक्रोशीतले फेमस असे देसाई आंबे व्यापारीतले हे खूप फेमस असे व्यक्तिमत्व देसाई. तर तुमच्या इथे प्रोडक्ट्स वगैरे विकायला आहेत. आणि आता आपण खाल्लेलो आहोत घरी. आता आम्ही आलो आहे मावशीकडे. इथे काका आहेत, मम्मी आहे, आवल्या नाही, पप्पा झोपलेत वैतागले. मामाकडे बघ मामाकडे बघ. मामा काय करते? मामाला बोलव. अव्यान अव्यान हात दाखव मामाला. काय करतो तू? हा अव्यान आरती बोल. आरती बोल. आरती कर. आरती. अरे लागली पायाला. लागलं ना हाताला. मग म्हणून तर हातात गेली वाजव. काय काय आहे? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? अगं बघ इकडे दाखवते ते बघ. असं कर. असं कर. तू कर. तू कर ना. धर धर. हे घे तो हात. तू पण कर. तिकडे मामाकडे बघ. बोल गाणं. आरती बोल. अव्यान काय करतो? अरे बापरे, अरे बापरे, आओ. ए माऊ, चल 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 चल. ए चल मम्मा. फोन पाहिजे तुला? फोन पाहिजे? हा चल चल खेळूया आपण. चल. बॉल कुठे आहे? बॉल कुठे गेला? अव्यानचा बॉल कुठे? अव्यान बॉल. ए डिशूम. जा 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 जा. पकड पकड पकड. हा काय? हा चल चल. कुठे नेतोस? चल. आता काय ते? काय आहे? काय आहे? बाप्पा. ते बाप्पा काय? हे पाहिजे तुला? ढोलकी पाहिजे? मला ढोलकी घ्यायला आला इकडे. आता गाव करायची. ढोलकी नको. ते बघ बाबा बाबा ओरडतील. ते बघ बाबा ओरडणार. पप्पा 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 पप्पा. चल बाहेर चल. चल बाहेर चल. हे राहू दे असंच ठेवतो हे. हा वाजव. इथे बस. खाली बस. आई नाही तू बस आधी. वाजव. ते काढायचं. शहाणा आहे रे लय. उघडून दे. लय शहाणा आहे तू. तुला उघडून पाहिजे. बदमाश भारी. हा घे. वाजव. हा वाजव. हात पोचतात काय तुझे? हात पोचतात? हा व्यान बघ. ढोलकी केवढी, पाय केवढे, हात तरी पोचतात आहे काय? अरे माझे पाय पण नाही पोचत आहे. मांडी घालूनच बस बाळा तू तसा. आणि असा वाजव. वाजव वाजव. अव्यान वाजव. ढोलकी वाजवतो. ढोलकी वाजव. गाणं बोल. अव्यान वाजव. वाजव नाही तर ठेवू येईल मामा.
सोड तो वाजवतोय. वाजव, हात हलव. मामा सारखं वाजव तू. तू हात काढ रे ओंकार. हा तू वाजव. हा वाजव वाजव. अच्छा अच्छा तू टाळ वाजवतो. हा ते वाजवतो मी वाजवू ते. अच्छा ठीक आहे ओके. तू वाजव. हा वाजव दर डम 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 वाजव. आ मारी उचलतय. हा अशू नको आहे त्याला. तो बांधायला नको बोलतो ना. काढ तू बघ तू असं ठेव. वाजव उभा राहा. हा वाजव आता. हा वाजव. असं कर. वाजव वाजव. वाजव वाजव. तर मंडळी जस्ट आता आम्ही निघालो आहोत मावशीकडनं. थोडा वेळ आराम केला, झोपलो. आवल्यांबरोबर मस्ती चालू होती. बहीण नव्हती, गुड्डी जी होती बहीण माझी, मयुरी नाही ती नव्हती, ती गेलेली डॉक्टरकडे. त्यामुळे काका मावशी आणि अव्या घरी होते. तर जेवलो वगैरे, थोडा आराम वगैरे केला. आता वाजलेत 4:15 आणि आता आम्ही चाललो आहोत पावसला खालती, कारण की तिकडनं आपली बस आहे. तर त्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहोत. इकडनं आता थोडं वॉकेबल डिस्टन्स आहे, 10 मिनटाचं चालत. तर चालतच आता चाललो आहोत. तर भेटूया डेपोजवळ. हे आहे मित्रांनो पावस डेपो. ते 2 बस उभ्या आहेत आणि इकडे आपल्या काकी आहेत. हे काय आणलं? खाऊ आणला. सासू ताबडतोब विचारायला लागली एका घरात दोघींचं घेतो. तर म्हणजे आता जस्ट मी घरी आलेलो आहे आणि आता तुम्ही घरात बघू शकता वाजलेत किती. 6:45 वाजलेले आहेत. आमची ही जी गाडी होती ही 5ची गाडी होती आणि येता येता या गाडीला उशीर झाला, जेणेकरून आम्ही आता 6:45ला घरी आलो. 6:15ला गाडी पावसला आली. आम्ही 4 वाजल्यापासून थांबलेलो होतो. तर आता घरी आलो आहे. तर फ्रेश वगैरे होतो. आता देवीच्या मंडपात जायचं आहे. तिकडे जाऊन आता तिकडे गरबा आरती वगैरे जे आहे ते तुम्हाला सगळं दाखवेल. काय नाही जोरात वाजव. तुला इथं ना ढोलकी वाजवता. ऋषी ए ऋषी नमस्कार. आमचे हे ढोलकी वादक. राज येते ना तुला? हा लेफ्टी राईटी नाही. सरब्यात सरब्यात.
हा राज थकवा वादक अख्खा. अरे तसं मग हळू वाजवत धरतच नाही होत. काय कळलंच नाही कसं झालं तर. काय बोलतो? काय ना नमस्कार. येऊ दे काय आहे प्रसाद? कचोरी. ए घरच्यांचा घरच्यांसाठी एक दे मम्माचं देते हे घे अरे एवढे नको आहे. हे सकाळी चहासाठी घे. काय पिशवीत भर. काय आणलं? बोला मुंबईकरांना बोलव चिबूड खायला. ये चिबूड खायला या. चिपूड आहे चिबूड पासा घेऊन दे एकदा. बारीक घे. बारीक आहे बघ. अजूनही घेता बारीक. नाही बाबा मी पाणी घेऊन आले ना. हा दे आले ना. पास्ता घे. आता काय प्रसाद? प्रसाद हा बघ काय काय भरलं. कचोरी संपवलं. तर मित्रांनो आता जस्ट तुम्ही बघितलात आपली आरती झालेली आहे आणि आता आरती संपल्यानंतर आता थोड्या वेळा गरबा चालू होणार आहे. तर गरबा चालू होण्याआधी मी म्हटलं जरा घरी येतो जेवूया आणि मग जाऊया, कारण की गरबा चालू होण्याआधी इकडे सगळे जेवायला जातात. जेवून आल्यानंतर गरबा चालू होतो. तर आता वाजलेले आहेत 9. आता चाललो आहे घरी, जेवतो आणि मग परत भेटूया आपण गरबामध्ये.